नमस्कार. आज आपण इथे प्लेटवाला फ्रॉकचे कटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे 4.5 मीटर आणि आपल्याला इथे साडीमधून फ्रॉक बनवायचा आहे. साडीचा फ्रॉक बनवायचा आहे प्लेटवाला. तर इथे मी पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेतलेले होते. तर शोल्डर मी 6 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची 6 इंच. तर मुंड्याच्या साईडून मी अर्धा इंच डाऊन करून घेते आणि गळा रुंदी इथे मी 2.5 इंच घेतलेली आहे. इकडेच्या साईडून आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे आहे. पाठीमागचा गळा बोटनेकचा आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते कसा बनवायचा ते. इथे मी 3 इंचावर पाठीमागच्या गळ्यासाठी गोलाई देऊन घेते. 3 इंचावर घेतलेले आहे माप पाठीमागच्या गळ्याचे आणि इथून मी अर्धा इंच खालच्या साईडला घेते. इथे पाठीमागच्या भागाची पूर्ण गळ्याची उंची आहे 7 इंच. तरी मी इथे तुम्हाला दाखवते की खालच्या साईडवरून मी वाढवून घेतलेले आहे. इथून मी 7 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर गळ्याचा आकार देऊन घेते. इथून आपल्याला इथे पाठीमागच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेते. आता इथे मी तुम्हाला दाखवते की पुढची साईड प्रिन्सेस कट आहे. तर इथे मी प्रिन्सेस कटसाठी टक्स पॉईंट मी छातीचा 4था प्लस 1.5 इंच घेतलेले आहे. म्हणजे 8.5 अधिक 1.5 इंच म्हणजे 10 इंचावर मी माप टाकून घेतलेले आहे टक्स पॉईंटचे आणि सरळ खाली रेष देऊन घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडला आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा. आता इथे मी पुढचा भाग कटिंग करून घेते प्रिन्सेस कटसाठी. खालच्या साईडून मी इथे 1 इंच जास्त घेतलेले आहे. अस्तरची बाजू बंद साईड आपल्या साईडला ठेवून घेतलेली आहे. इथून मी प्रिन्सेस कटचा आकार आहे तो आहे तसाच ड्रॉ करून घेते. इथे जो आपला प्रिन्सेस कटचा पॉईंट आहे तो देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर इथून आतल्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा. इथून पुढच्या साईडच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आणि इथून अर्धा इंच खालच्या साईडला डाऊन करून घ्यायचे. गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली होती आणि पुढचा गळा आहे ते मी 6 इंच घेतलेला आहे. इथे पुढच्या गळ्यासाठी मी आकार देऊन घेते. इथे मी व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. आता इथे मी फिटिंगच्या साईडचा जो भाग आहे तो ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथून मी 1 इंच खालच्या साईडला घेतलेली आहे. इथून मी अर्धा इंच जास्त वाढवून घेते बगलच्या साईडून. आता इथे मी प्रिन्सेस कटचा पॉईंट काढून घेते. त्याच्यानंतर पुढच्या साईडला 1 इंच जास्त घ्यायचे आहे आणि इथून अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. इथे मी कटिंग करून घेते. इथे मी पाठीमागचा गळा जो आपण डिझाईन काढून घेतलेली आहे तो कटिंग करून घेते.
इथे मी पाठीमागचा पार्ट जो कटिंग करून घेतलेला आहे तो साडीवरती फोल्ड करून ठेवलेला आहे साडी, आणि मी इथे कटिंग करून घेते. आता इथे मी पुढच्या भागाची कटिंग करून घेते. इथे मी साडीची बंद बाजू आहे ती पुढच्या साईडला ठेवून कटिंग करून घेतलेली आहे पुढच्या भागासाठी. आता इथे मी स्लीवसाठी माप टाकून घेते. इथे आपल्याला स्लीवसाठी पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई असते ती मापून घ्यायची, आणि त्याच्यानंतर स्लीव्ससाठी माप टाकून घ्यायचे. इथे स्लीवची पूर्ण उंची आहे 9 इंच आणि दंडगेर आहे 10 इंच. 9 इंच अधिक 1 इंच घेतलेले आहे, म्हणजे 10 इंचावर मी माप टाकून घेते. आणि खालच्या साईडून फिटिंगचे माप देऊन घेतलेले आहे. वरच्या साईडून मी इथे 1 इंच घेते. मुंड्याची गोलाई 10 इंच आलेली होती, तर इथे मी 10 इंचावर माप टाकून खालच्या साईडला मी 3.5 इंचावर डाऊन करून घेतलेले आहे खालच्या साईडून. आणि फिटिंगचे आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे तिथे सरळ ड्रेस देऊन घेते. इथून आपल्याला बाहीसाठी गोलाई देऊन घ्यायची आहे, आणि आतल्या साईडून अर्धा इंच गोलाई देऊन घ्यायची. आता इथे मी साडीमधून जो कापड आहे एका साईडचा तिथे मी कटिंग करून घेते. स्लीव्जला जॉईंट येणार आहे. इथून मी प्लेट वरच्या साईडला मी 2 इंच घेतलेले आहे. इथे प्लेट येणार आहेत स्लीव्जला. इथे साईडचा साडीचा कापड आहे तो जॉईंट करून घ्यायचा. आता इथे मी अस्तरवरती घेरचे माप टाकते खालच्या साईडचे. तर फ्रॉकची पूर्ण उंची आहे 54 इंच. त्याच्यामधून आपल्याला इथे कमरेची उंची होती 13 इंच मायनस करून घ्यायचे. आणि कमर घेर आहे 28 इंच, त्याचा चौथा 7 इंच. तर इथे मी 7.5 इंचावर माप टाकून घेते. इथून दोन्ही साईडून चेक करायची की दोन्ही साईडचे माप बराबर आले पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला कमरेचे माप टाकून घ्यायचे खालच्या साईडला. आता इथे मी पूर्ण उंचीचे माप टाकून घेते. तर अस्तरवरती पूर्ण उंचीपेक्षा 2 इंच कमी करून माप टाकायचे असते. तर इथे मी कमरेचे 13 इंच मायनस करून घेते 54मधून, आणि खालच्या साईडून 2 इंच कमी करून घेते. चोपनमधून 13 इंच कमी करून घेतल्यानंतर 41 इंच येते. तर इथे मी 40 इंचावर माप टाकून घेते खालच्या साईडून 39 इंचावर. अस्तरवरती 2 इंच कमी करून माप टाकायचे असते. इथून आपल्याला अस्तरचा कापड कमी पडतो, तर एक्स्ट्रा जोडून घ्यायचा आहे. इथे मी वरच्या साईडला अर्धा इंच जास्त शिलाईसाठी लागेल, त्याच्यासाठी मी अर्धा इंच जास्त वरती अस्तर ठेवून पिन लावून घेते. त्याच्यानंतर मी खालच्या साईडून कटिंग करून घेते व्यवस्थित.
इथले अस्तरचे कटिंग झालेले आहे. आता इथे मी साडीचे कटिंग करून घेते. तर साडीवरती मी 41 पूर्ण उंची आहे, तर अर्धा इंच जास्त घेऊन 41.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. आणि इथे मी साडी कटिंग करून घेते. आता इथे मी स्लीव्स कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. तर स्लीव्ससाठी वरच्या साईडला प्लेट टाकून घेते. इथे स्लीव्जला 3 किंवा 4 प्लेट येतील. अशा पद्धतीने मी 2 इंच वाढवून घेऊन कटिंग केले होते. त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे, शिलाई करून घ्यायची. साडीचा जो स्लीवचा कापड आहे तो सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आणि अस्तर उलट्या साईडून ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे. इथे मी अस्तरवरती दापटीप देऊन घेते. त्याच्यानंतर इथे मी साईडून शिलाई करून घेते. अशा प्रकारे दोन्ही स्लीव्स तयार करून घ्यायचे आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे बघू शकता छान आलेले आहेत प्लेट. अशा प्रकारे आपल्याला इथे दोन्ही स्लीव्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी साईडचे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घेते. आता इथे मी पाठीमागचा पार्ट आहे तो स्टिचिंग करून घेते. साईडून शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा साईडचा.
इथे मी एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे मी तुम्हाला कॅनव्हास पेपरवरती गळा कसा कटिंग करून घ्यायचा ते दाखवते. तर इथे मी गळा कटिंग करून घेतलेला आहे, तो फोल्ड करून ठेवलेला आहे कॅनव्हासवरती. कॅनव्हास पेपरची बंद साईड आपल्या साईडला ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर जसा आहे तसा गळा पेनाने ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडहून 1 इंच कॅनव्हास पेपर राहील अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला पुढच्या गळ्याचे देखील कटिंग करून घ्यायचे आहे. इथे मी दोन्ही गळे अस्तरवरती ठेवून कटिंग प्रेस करून घेतलेले आहेत. आता इथे मी साईडहून शिलाई करून घेते. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथे कपड्यावरती ठेवून पाठीमागच्या आणि पुढच्या भागावरती ठेवून स्टिचिंग करून घ्यायचे आहे. आता इथे मी पुढचा भाग तयार करून घेते अस्तर आणि कपड्यावरती ठेवून. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा. इथे मी पुढच्या साईडचा गळा जोडून घेते. इथे मी गळ्यावरती डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपले जे आतल्या साईडहून कट करून घ्यायचे, त्याच्यामुळे गळा असं व्यवस्थित परततो. इथे मी गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि गळा पलटवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागाचे गळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मधून गळ्याचं जे हे मधल्या साईडचा कॅनव्हास आहे ते तिथून कट करून घ्यायचं आहे. तरी इथे मी थोडा मध्ये जागा सोडून शिलाई करून घेतलेली आहे. इथून मी कट करून घेतलेले आहे.
त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची आणि गळा पलटवून घ्यायचा. इथे आतल्या साईडून जिथे गोलाई येते तिथे कट देऊन घ्यायचे, त्याच्यामुळे गळा व्यवस्थित पलटून व्यवस्थित बसतो. आता इथे मी पाठीमागच्या भागावर टक्स देऊन घेते. तर इथे मी 4.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. इथे मी पुढच्या साईडचे पार्ट आहे ते तयार करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. इथे खालच्या साईडचा जो पार्ट आहे तो वरच्या साईडच्या पार्टापेक्षा थोडासा जास्त असतो, तर वरचा पार्ट मी इथे अटॅच करून घेते. तो थोडासा खेचून लावायचा. त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची आणि प्रिन्सेस कटचा आपला पॉईंट येतो तिथे कट देऊन घ्यायचा, त्याच्यामुळे व्यवस्थित बसते. कट आपला व्यवस्थित येतो. आता इथे मी पाठीमागचा भाग फोल्ड करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग फोल्ड करून ठेवलेला आहे. तर पुढचा पार्ट आपण 1 इंच जास्त घेतलेला असतो, तर त्याच्यामुळे बगलच्या साईडहून व्यवस्थित दोन्ही भाग तयार करून म्हणजे व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता इथे मी शोल्डर जॉईन करून घेते. जे आपण अस्तर कॅनव्हास जोडून घेतलेला आहे ते व्यवस्थित शिलाई आली पाहिजेत शोल्डरच्या साईडहून. आतली जी शिलाई आहे ती पाठीमागच्या साईडला गेली पाहिजे, अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. आता इथे साईडहून जर शोल्डरच्या साईडहून एक्स्ट्राचा कापड असेल तर कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे. इथे आतल्या साईडचा जो पुढच्या भागासाठी आपण कटिंग केलेलं आहे ते पुढच्या साईडला आलं पाहिजे, अशा पद्धतीने स्लीव्ज लावून घ्यायचे. अशा प्रकारे दोन्ही साईडला बाही लावून घ्यायची, डबल शिलाई देऊन घ्यायची.
इथे दोन्ही साईडला बाही लावून घेतलेले आहेत शिलाई करून. आता इथे मी फिटिंगचे माप टाकते. शिलाईसाठी 1.5 इंच जास्त घेतले होते, त्याप्रमाणे चॉक मारून घ्यायचा. इथे छाती 34 आहे, तर 17 इंच, त्याचा अर्धा 17 इंच. आणि दंडगेर 10 आहे, तर मी इथे 5 इंचावर माप टाकून घेते. आणि कमर आहे 28 इंच, तर त्याचा दुसरा भाग 14 इंच, तर इथे बराबर 14 इंच आलेले आहे. त्याच्याप्रमाणे इथे मी शिलाई करून घेते. कमरेच्या भागावरती उजव्या साईडून शिलाई करून घ्यायची आणि डाव्या साईडचा ओपन साईड ठेवायची खालचा घेर शिलाई करण्यासाठी. इथे मी अस्तर तयार करून घेतलेले आहे. खालच्या साईडचा जो घेर होता तो खालच्या साईडून शिलाई करून तयार करून घेतलेला आहे. आणि मी साडीवरती प्लेट टाकून पिन लावून घेतलेल्या होत्या. इथे मी 1-1 इंचाच्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. इथे मी प्लेटवरती शिलाई करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आहे. अस्तर आणि साडीचा जो आपण प्लेट टाकून घेतलेले आहेत त्याच्यावरती. व्यवस्थित प्लेट करून घ्यायच्या आणि पिना ज्या मी लावून घेतलेल्या आहेत ते काढून घेते. इथे मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला दाखवते की अस्तरच्या प्रमाणे मी बराबर साडीच्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. एकदम बराबर आलेले आहेत. आता आपण इथे साडी आणि अस्तर शिलाई करून घेऊया. तर साडीची आतल्या साईडची म्हणजे उलटी साईड ठेवून घ्यायची आणि उलट्या साईडून अस्तर ठेवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आता इथे मी कमरेच्या साईडला शिलाई करून घेते. तर कमरेची साईड आपली आहे ती सरळ बाजूने ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर खालचा घेर आहे तो उलट्या साईडून ठेवून घ्यायचा आणि शिलाई करायची. आता इथे मी साईडून शिलाई करून घेते. इथे मी फिटिंगचे माप टाकून घेतलेले आहे. आता इथे मी शिलाई करून घेते.
इथे खालच्या घेरवरती 1 इंचाची माप म्हणजे 1 इंच राहील साईडहून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि अस्तर आणि साडीचा जो कापड आहे तो बराबर करून घ्यायचा एकमेकावरती ठेवून आणि 1 इंचाची शिलाई करून घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी अजून एक शिलाई देऊन घेते. इथे फ्रॉक शिवून तयार झालेला आहे. आता इथे तुम्हाला दाखवते सरळ बाजूनी. प्लेट देखील छान आलेले आहेत. इथे मी पाठीमागच्या गळ्याला दोरी बनवून घेतलेली आहे. छान झालेला आहे फ्रॉक. तुम्ही बघू शकता इथे प्लेट साडीला छान आलेले आहेत आणि फ्रॉक छान झालेला आहे शिवून आणि फ्रॉकचा जो घेर आहे तो देखील खूप आलेला आहे.